तर गणपती बाप्पांचं आगमन प्रत्येकाच्या घरात झालेलं आहे. छान आनंददायी वातावरणात मम्मीच्या घरी देखील आगमन झालेलं आहे गणपती बाप्पांचं. त्याच्यासाठी नैवेद्य बनवला जातो. त्या दिवशी खीर आणि मोदकाचा नैवेद्य असतो गणपतीला. मग खीर आमच्याकडे बोटव्याची बनवली जाते. बोटवे म्हणजे काय तर गव्हाचं पीठ किंवा रव्याचं पीठ आपलं त्याच्यापासून गव्हाच्या आकारासारखं तोडलं जातं, त्याला बोटवं म्हणतात. हे मम्मी तोडत आहे त्यालाच बोटवं म्हटलं जातं. तर प्रत्येकाच्या घरात कसं गव्हाची, तांदळाची, शेवयाची खीर केली जाते, त्या पद्धतीनं मम्मीच्या घरात बोटव्याची खीर बनवली जाते. छान लागते खीर, एक नंबर. त्याचीच रेसिपी दाखवते तुम्हाला मी पुढे. तर पहिला पाणी उकळून घेतलं आणि जे बोटवे तोडलेले होते ते पाणी उकळल्यानंतर त्यात वतून घेतलं. ते बोटवे सगळे टाकून घेतले आणि चांगलं त्याला उकळी फुटल्यानंतर छान हलवून घ्यायचं. ते हलवल्यानंतर जरासं ते शिजलं जातं बोटवं. मग आपण हलवून घ्यायचं आणि छान व्यवस्थित त्यात चवीनुसार आपण मीठ, कारण गोडाच्या पदार्थात मीठ हे कंपल्सरी घातलंच पाहिजे. आणि हे बनवलं आहे. तांदूळ आपले बारीक करून घेतलेले आहेत जरा. मग ते बारीक करून घेऊन त्यात जरा पाणी घालून हलवलं जातं. म्हणजे जरासं कसं खीरीला जरा दाटसरपणा येतो, त्यामुळे खीर चवीला लागते. जरा खीर एकदमच पातळ खीर नाही लागत छान, म्हणून जरासं दाटसरपणा येण्यासाठी खिरीमध्ये तांदूळ मिक्स केलं जातं. तर हे आहे खोबऱ्याचा खीस. छान असा खोबऱ्याचा खीस केला होता, तर तो देखील त्यात घातलेला आहे. मग आपला गूळ चवीनुसार, केमिकल विरहित काळा गूळ आपला. गोड आपल्या आवडीचं नुसार, गोड किती लागतं त्यानुसार गूळ. आमच्याकडे गोड भरपूर खाल्लं जातं, त्यामुळे आमच्याकडे गोडाचे पदार्थ चांगले आवडीने खातात सगळेजण. तर ते झाल्यानंतर आपला सगळा मेवा, जो काजू, पिस्ता, बेदाणे, बदाम सगळं काही त्यात घालायचं. छान उकळी फुटून द्यायची खिरीला. झाली आपली खीर तयार. तर गणपती बाप्पा बघून घ्या मम्मीच्या इथला किती छान असं डेकोरेशन केलेलं आहे. आणि हे त्याच्यासमोरचा नैवेद्य. तर गणपती बाप्पा मोरया. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.